कबीरा पापने लोग भुलाया, लोग पुरी किन भोगी का ये योग। कबीरदास म्हणतात की धन दौलत संपत्ती पापी आहे, जिने लोकांना लोभाच्या जाळ्यात अडकून त्याच्यामधून खऱ्याचा नाश केला आहे, राम नामाला काढून टाकले आहे, राम नामाचा त्याग विसर पाडला आहे। लोक देखील संपत्तीच्या ताब्यात जाऊन आहारी जाऊन हिचा उपभोग घेऊ इच्छितात, परंतु शेवटला परमार्थ असेल तर तो माणूस सुखी होईल। धनाने कोणी सुखी होणार नाही, धनाचा लोकांना माज येतो। ती आपल्याकडे धन असलं म्हणजे दुसऱ्याला हिणवतात, गोर गरिबाची टिंगल करतात, टवाळे करतात, पापाचा घडा भरतात, नरकाला जातात। कबीर माया मोहिनी मोह जान सुजान, बागे छूटे नहीं बरी मारी बाण। कबीरदास म्हणतात की धन दौलत संपत्ती सर्वांना मोहून टाकणारी आहे, जिने सगळ्या जगाला मोहून टाकले। ज्ञानी अज्ञानी सुजान सज्जन सर्वजण हिच्या मोहाजवळ फसले आहेत। आश्रमामध्ये सुद्धा धन मोठं व्हायला लागले आहे आणि धन मोठं झाल्याने वितंडवाद होतो आणि वितंडवाद परमार्थ तसाच राहतो। नामधारकाला कशाचीच गरज नाही, नामामध्ये सुख आहे। कबीर दास म्हणतात की धन दौलत संपत्ती सर्वांना मोहून टाकणारी, त्याच्या मायातून वाचू शकत नाही धनवान। कबीर माया जात है सुन बोल मोर, सुखिये घर खाए जन्मे घर होय चोर। धन असल्याने चोरी होत असते, धनच चोराला बोलावतं। गरीबाला रस्त्या उघडा पडला तरी त्याला काय ध्यान आहे। कबीरदास म्हणतात की संपत्ती कधीही कोणासोबत राहत नाही, कुणाकडे जाऊ शकते, तिला चांगल्याने वाईट काही समजत नाही। धन संपत्ती म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीची पूजा तुम्हीच करा, रामकृष्ण रे आम्ही नाही करत।